ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो, त्याच्यासोबत सेन्सेक्सला कशा पद्धतीने आपण ट्रेड करायचे याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला असेल तर बँक निफ्टी सध्या एका क्रुशियल लेवलला ट्रेड करतोय. बँक निफ्टीमध्ये गेली 2 दिवस झालं जबरदस्त बाईंग लोअर साईडने येताना दिसते. जरी बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीला जे काही त्याचे स्टॉक आहेत ते स्टॉक वरती घेऊन याचं काम करत आहेत. त्यामुळे सध्या बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त बाईंग सिनेरियो चालू आहे. त्याच्यामध्ये आता HDFC बँकेनं पण पार्टिसिपेट केले. SBI असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कोटक असेल, यांनी ऑलरेडी बँक निफ्टी जी काही अपसाईडची रॅली आहे त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट केले. HDFC बँकेचा स्टॉक जो काही कंटिन्युअसली फॉल करत होता त्या स्टॉकनं कुठेतरी आता पॉज घेतला आणि त्या स्टॉकमध्ये पण सध्या बायर्स ॲक्टिव्हेट होताना दिसत आहेत. आणि त्याच्यासोबत बँक निफ्टी वीकली टाइम फ्रेमवरती एका क्रुशियल लेवलला सध्या ट्रेड करतोय. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीनं प्रिव्हियस टाइम या ज्या काही लेवल आहेत ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला होता आणि या रेजिस्टन्सपासून बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग आलेलं. त्यानंतर बँक निफ्टीनं परत काय केलेला, हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला हायर साईडला आणि परत बँक निफ्टीमध्ये एक हायर साईडला कन्सोलिडेशन झालं आणि बँक निफ्टीमध्ये परत एक सेलिंग आलं. पण एक्झॅक्टली आता जो काही हा एरिया आहे तर ह्या एरियामध्ये सध्या आता बँक निफ्टी ट्रेड करते. तर बँक निफ्टीसाठी क्रुशियल 2 महत्त्वाचे लेवल आहेत. पहिली लेवल आहे ती 46,333 आणि दुसरी लेवल आहे ती 46,555. ह्या 2 लेवल बँक निफ्टीसाठी आता सध्या क्रुशियल आहेत. ह्या 2 लेवलच्या वरती बँक निफ्टीमध्ये जबरदस्त ॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. जर बँक निफ्टीनं 46,333 आणि 46,555 ह्या 2 लेवल होल्ड केला तर बँक निफ्टीमध्ये 46,860 ही लेवल ओपन होताना दिसेल. आणि 46,860 ही लेवल जर बँक निफ्टीनं सोमवारच्या सेशनमध्ये असेल किंवा मंगळवारच्या सेशनमध्ये असेल त्यावेळी जर होल्ड केली तर बँक निफ्टी परत लाईफ टाईम हायकडे जाण्याच्या तयारीत असणार आहे. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये आपल्याला या 2 लेवलवरती वॉच ठेवणं गरजेचं आहे. तर आता शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी जो आपला ट्रेड प्लॅन असणार तो ट्रेड प्लॅन खूप सिंपल असणार आहे. कारण की जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केटनं बँक निफ्टी जर गॅप अप ओपन झालं आणि बँक निफ्टी गॅप अप ओपन होऊन जर 46,355 ही लेवल जर होल्ड केला तर बँक निफ्टीमध्ये स्लो आणि स्टडीली आपल्याला बायर्स ॲड होताना दिसतील. त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये जे काही पहिलं टार्गेट असणार ते 46,464 आणि दुसरं टार्गेट असेल ते 46,555 आणि तिसरं टार्गेट आहे 46,707. 46,555च्या वरती कंटिन्युअसली जर बँक निफ्टी होल्ड झाला तर बँक निफ्टीमध्ये परत 200 ते 300 पॉईंटची अपसाईडची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्यामध्ये तुम्हाला HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, ह्या बँका कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देतात हे पण बघणं खूप गरजेचं आहे. जर बँक निफ्टीमध्ये आता सध्या जर बँक निफ्टीला सध्या जर तुम्ही गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या 22,000च्या वरती ट्रेड करतोय. म्हणजे पॉसिबल आपलं इंडियन मार्केट फ्लॅट किंवा थोडंसं गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला डायरेक्ट 46,400च्या दरम्यान जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. 46,400च्या वरती जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला तर पहिलं जे काही सपोर्ट असणार आहे तो 46,333 हा सपोर्ट असणार आहे. त्यानंतर 46,200 हा बँक निफ्टीचा सपोर्ट असणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 46,000 ही जी काय राऊंड फिगर लेवल आहे ह्या राऊंड फिगर लेवलपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. म्हणजे प्रत्येक कंट्रोल्ड फॉलवरती तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जर तुम्हाला पुट ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 46,000च्या खाली ट्रेड करत नाही, जोपर्यंत 46,000 ही लेवल बँक निफ्टी कंटिन्युअसली होल्ड करतोय तोपर्यंत तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही. 46,000 जरी ब्रेक झाला तर बँक निफ्टीसाठी 45,820 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टच्या खाली बँक निफ्टीनं कंटिन्युअसली क्लोजिंग दिलं तरच बँक निफ्टीमध्ये आता सेलर्स ॲक्टिव्हेट होणार आहेत. कारण की लोअर साईडवरून बँक निफ्टीला बायर्स डिफेंड करत आले आहेत. बायर्सनी मार्केटला वरती आणायचं काम केलं आहे. त्यामुळे 45,800 ही लेवल मार्केटसाठी खूप क्रुशियल लेवल आहे. हायर साईडला 46,800 ही लेवल मार्केटसाठी क्रुशियल आहे. म्हणजे आता बँक निफ्टी 46,800 पर्यंत जर स्लो आणि स्टडीली गेला आणि त्यानंतर जर 46,800 ही लेवल कंटिन्युअसली होल्ड करायला चालू केला तर बँक निफ्टी परत नवीन लाईफ टाईम हायकडे ट्रेड करण्यासाठी तिथं तयार होऊ शकतो. जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी 46,000 असेल, 45,800 असतील, ह्या 2 लेवल महत्त्वाच्या आहेत. ह्या लेवलला जर पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. म्हणजे मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन होऊन एका सपोर्ट लेवलला जर
हॅमर कॅन्डल तयार झाली तर ह्या हॅमरच्या हायच्या वरती बँक निफ्टी सस्टेन व्हायला चालू झाला किंवा नेक्स्ट कॅन्डल जर हॅमरच्या हायच्या वरती जर क्लोज झाली तर इथे तुम्हाला सीई ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस परत मार्केट जे काही 46,000 असेल 46,200 असतील ह्या लेवलकडे ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळं सध्या बँक निफ्टीचं जे काही स्ट्रक्चर आहे, चार्टिकली जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जो काही सध्या आता ट्रेंड रिव्हर्सल होण्यास पाहत आहे, त्यामुळे काय करायचं आहे, मार्केटमध्ये सध्या बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी यूज करायची जेणेकरून तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. जर बँक निफ्टी जास्त गॅप म्हणजे 300-400 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, कंट्रोल्ड फॉलवरती तुम्हाला काय करायचं, तिथं जे काही कॉल ऑप्शन आहेत ते कॉल ऑप्शन बाय करायचे. जर फ्लॅट ओपन झाला आणि 46,333 वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तरी सुद्धा तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा. तर आता बघूया आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. तर निफ्टीमध्ये काल एक्सपायरी होते आणि ह्या एक्सपायरीच्या धर्तीवरती निफ्टीमध्ये आपल्याला काही साईडवेज मार्केट बघायला मिळालेलं होतं. तर उद्या मार्केटनं काय की आज जर मार्केट जर सकाळी गॅप अप ओपन झालं म्हणजे जर बँक निफ्टी जर 21,955च्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला, निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर 21,955च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल ते 22,023 आणि दुसरं टार्गेट असेल ते 22,100. हे दोन टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये ओपन होणार आहेत. निफ्टी जर लोअर साईडला जर 21,700च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. 21,700 ह्या लेवलपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची. 21,700च्या खाली कंटिन्युअसली निफ्टीनं क्लोजिंग दिलं आणि त्यानंतर जर एम पॅटर्नचं फॉर्मेशन करून जर निफ्टी लोअर साईडला जात असेल तर तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. जर निफ्टी जास्त गॅप अप ओपन झाला, डायरेक्ट 22,000च्या वरती गॅप अप ओपन झाला तर तुम्हाला कंट्रोल्ड कॉलवरती कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. पुट ऑप्शनचा विचार सध्या तरी करायचा नाही. जेवढं तुम्ही कॉलवरती प्रॉपर स्कॅल्पिंग कराल किंवा जेवढं तुम्ही कॉलवरती बाय ऑन डीप प्रॉपर कराल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला, निफ्टी 21,800 21,750 या लेवलच्या दरम्यान गॅप डाऊन ओपन झाला तर त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये प्राइस ॲक्शनचा वेट करायचा आहे. कारण की ही जी काही लेवल आहे ही एक क्रुशियल लेवल आहे. जर ह्या लेवलच्या खाली निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला आणि तिथं जर एम पॅटर्नचं फॉर्मेशन करून लोअर साईडला जायला चालू झाला तरच तुम्हाला तिथं सेलर्स ॲड होताना दिसतील. म्हणजे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे, जर निफ्टीने ती लेवल ओपन होऊन गॅप डाऊन ओपन होऊन होल्ड केली आणि त्या लेवलमध्ये एखादी रेंज तयार केली आणि ती रेंज जर लोअर साईडला ब्रेक केली तरच तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा. नाहीतर तुम्हाला जर ह्या लेवलला एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार होताना दिसली, एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार होताना दिसली आणि त्या हायच्यावरती जर निफ्टी सस्टेन झाला तर तुम्हाला निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. तर सध्या मार्केटमध्ये एक जबरदस्त बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही बाय ऑन डीप ह्या स्ट्रॅटेजीवरती व्यवस्थित प्रॉपर काम केला तर तुम्हाला बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.